हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्तवत्सल दीनदयाल समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य समर्थ सद्गुरु श्री कृष्णानंद सरस्वती काका माऊली की जय रेणुका माता की जय नर्मदा माता की जय नर्मदे हर हर अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजा धीराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय जय रघुवीर समर्थ कृपया थोडं थोडं पुढे आले तर फार बरं होईल या थोडं थोडं पुढं आपलंच गाव आहे भाऊ या पुढं खांबाच्या आडून तुम्ही किती सद्दी वा मी न करी त्याची कथा परी तो होय मुखी वक्ता ऐसिया बलात्कारे बोलविता काय मे करावे चंद्रा काय सैनी चर्चावे अमृता केवते रांधावे गगनावरी उभवावे गुढे केवी श्री सद्गुरु ये हृदयाकाश आपुले चौफाळून या भले वरी बसू पावले श्री गुरूंची आराध्य श्री सद्गुरु मूर्तीला आवाहन करूया की सद्गुरु मूर्ती आमच्या हृदयासनावर तू विराजमान झाली की मुकम करोति वाचालम पंगु लंघयते गिरिम यत कृपातमहं वंदे परमानंद माधवम तुम्ही कृपा केल्यावर काय अशक्य आहे म्हणून जी मुक्याला बोलू शकते जी पांगळ्याला उंचीवर नेऊ शकते ती माझी सद्गुरु माऊली संत श्री गजानन महाराजाच्या प्रगट दिनाचा आजचा पहिला दिवस दासगणू महाराज विरचित गजानन विजय ग्रंथाचं अत्यंत हृदयापासून आपण याच ठिकाणी या मंडपामध्ये पारायण केलं तेही प्राणापरोते मज आवडती निरुते जेही भक्त चरित्रा ते प्रशंसिते असं माऊली ज्ञानदेव भगवंताच्या मुखातून असं म्हणतात की ज्या ग्रंथातून भक्तांच्या लीला वर्णन होतात त्या भक्त लीला मला प्राणापेक्षा प्रिय आहे आणि त्या लीलांचं गायन करणारे त्याही पेक्षा अतिप्रिय आहे की भगवंताच्या मुखातून म्हणजे भगवंताच्या आवडी देवाला विचारल्या की संतांनी विचारले की भगवंता तुला काय काय आवडतं तर देवाने हृदयातलं सांगितलं की मला सगळ्यात जास्त जर काही आवडत असेल तर माझ्या भक्तांच्या लीला चरित्राचं गायन आवडतं आणि तेच गायन
दासगणू महाराजांच्या सारख्या समर्थ लेखणीतून ज्यावेळेस होऊ लागतं, तर त्या लेखणीला एक ओज असतं, एक तेज असतं, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यामध्ये एक तप असतं. त्या तपाच्या साधनेनं ती लेखणी जेव्हा प्रसवते, तेव्हा तो प्रसंग साक्षात समोर घडतो आहे आणि आपण त्याला साक्षीभूत होतो आहे. अशा पद्धतीनं त्या लीला आपल्या समोर येत असतात. तशा पाहिल्या तर 100-150 लीला गजानन विजय ग्रंथामध्ये आलेल्या आहेत. काय 35-36 वर्षात तेवढ्याच लीला महाराजांच्या झाल्या असतील का? परंतु मासल्या देखील म्हणजे नमुन्या दाखल काही लीला दासगणू महाराज वर्णन करतात. एकदाच अकोटाला महाराजांना पाहिलं, एकदाच टांग्यातून कुठेतरी चालले होते. चालता चालता एका झाडाखाली प्रचंड गर्दी दिसली. टांग्यातून डोकावून पाहिलं आणि विचारलं, कसली गर्दी आहे? तर त्याने सांगितलं की शेगावचे कुणी गजानन महाराज नावाचे साधू इथं आलेले आहेत. ते बसलेले आपल्या निजानंदामध्ये सदैव समाधीचा आनंद घेत महाराज बसलेले, आणि बसताना गण गण गणात गोते असं म्हणत रंगलेले आपले महाराज. अर्धोन्मिलित डोळा आहे, अजान बाहू आहे, सावळा वर्ण आहे, पण रूप सुंदर आहे. तुकाराम महाराज जसं लिहितात की रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. ते रूप पाहिल्याबरोबर अंतःकरणाचं ठाव घेणारं ते रूप आहे. जणू काही जन्मजन्मीचे माझं याच्याशी काहीतरी नातं आहे असं प्रत्येक माणसाला वाटावं, असं रूप आपल्या निजानंदामध्ये महाराज रंगलेले आहे. आणि त्याच्या भोवती असणाऱ्या गर्दीचं त्यांना काही देणं घेणं नाही. दासगणू महाराजांसारखा दृष्टा संत, प्रतिभावंत संत, गुरुकृपांकित संत, ज्याच्या हृदयामध्ये पूर्ण व्याप्त रूपानं सद्गुरू बसलेले आहे, असा एक प्रतिभावंत कवी टांग्यातून खाली उतरतात आणि गर्दीमध्ये आपल्या टाचा उंच करून काय पलीकडचं हे पाहायचा प्रयत्न करतात. सामान्य अपेक्षा केलेली असते. बऱ्याचदा गर्दी दिसली म्हणजे तिथं साधू असतीलच असं नाही. गारुड्याचा खेळही असू शकतो, डोंगराचा खेळही असू शकतो, किंवा एखादी हाणामारी सुद्धा चाललेली असते. परंतु आज दासगणू महाराजांच्या जन्मजन्मीच्या पुण्याईचं फळ त्यांच्या समोर साक्षात उभं होतं. आणि दासगणू महाराजांनी टाच उंच करून आपल्या भुवया कपाळाकडे खेचून पाहिलं. त्यांचे डोळे विस्पारले आणि पाहता बरोबर त्यांना असं लक्षात आलं की जे देवाला दुर्लभ आहे, योगियाला अशक्य आहे, आणि तापसाला कसोटी घेऊन दिसणार आहे असं रूप त्यांनी ते पाहिलं. आणि पाहिल्याबरोबर ते पाहतच राहिले. कितीतरी वेळ ते त्यांच्या ध्यानामध्ये राहिले. ये हृदयीचे ते हृदयी गेले. दोघांच्या अंतःकरणाचं ऐक्य झालं आणि महाराजांनी हळूच आपल्या पापण्यावर उचलल्या आणि सरळ नजर गेली ती दासगणू महाराजांकडे. दृष्टा दृष्ट झाली, दर्शन मात्रे मन कामनापूर्ती असं आपण आरतीमध्ये म्हणतो. केवळ दर्शन मात्रे, एकदा दर्शन, संवाद नाही, कुठलं बोलणं नाही, कुठलं हितगुज नाही, फक्त एकदा पापणी उघडून दासगणू महाराजांकडे पाहिलं. पांडुरंगाच्या ओठावरती जे चारू हास्य आहे तसं चारू हास्य महाराजांनी आपल्या ओठावरती आणलं. महाराजांच्या गालावरची खडी जरा आणखी गहिरी झाली आणि जन्मजन्मीची ओळख पटली. दासगणू महाराजांच्या डोळ्यातून अश्रुधारा उघडू लागल्या. त्यांना बोलवलं ना, आपण का रडतो आहोत, आपल्या डोळ्यातून अश्रू का येत आहेत, आपल्या अंगावरचे रोमांच का उभे राहिले आहेत, आपलं अंतःकरण का भरून आलं आहे, आपली वाणी का मौन झालेली आहे, याचा प्रश्न त्यांना पडला. का असं होतंय त्यांना कळना आणि ते फक्त पाहतच राहिले. 2, 5, 10, 15 मिनिटं ते झाले असतील आणि त्यानंतर पुढं काय झालं हे सांगायची गरज नाही. तेवढ्या वेळामध्ये कृपा दृष्टी निहाळिले, पावन केले सर्वांगी. कृपा दृष्टीनं पाहिलं आणि सर्वांगी अंतर्बाह्य पावन केलं आणि त्याचा प्रसाद आज आपण दुपारी अनुभवला. ते शब्द नाहीच आहे,
ते शब्द आहेत का? तर ते मंत्र आहे. आणि ते मंत्रही नाही तर ती साक्षात प्रचिती आहे. मंत्राची सिद्धी झाल्यानंतर प्रचिती असते, पण इथं आयती प्रचिती आहे. शब्द नव्हे मंत्र, मंत्र नव्हे ती प्रचिती आहे. मंत्राची साधना विशिष्ट तप, विशिष्ट जप आणि विशिष्ट संख्येनं आणि योग्य पद्धतीने त्याचं साधन झाल्यानंतर प्रचितीचा भाग येतो. परंतु सामान्य रूपानं तुम्ही मंत्र ते स्तोत्राचे ओव्या वाचल्या की प्रचितीचा मार्ग खुला होतो, अशी आपल्या महाराजांची लीला आहे. महाराजांचा एक एक माणूस आपण जर बाजूला घेऊन पाहिला तर एवढ्या मोठ्या संख्येनं असणाऱ्या गावावरती मोजकेच लोक निवडले गेले की जे कृपेला पात्र आहे. कृपेचा सागर तर सगळ्यांसाठी ओपन आहे. तो काही असा आहे का यारे यारे अवघे जण, सगळ्यांसाठी आहे. सकाळशी येते आहे अधिकार हे संत ओरडून सांगतात, पण फार थोडे लोक त्याला अधिकारी होतात. हा संतांचा दोष आहे का? अजिबात नाही. ते तर सगळ्यांसाठी आहे. सगळ्यांना अधिकार आहे हे संत सांगतात नव्हे, त्याची प्रचिती देतात. परंतु ज्याच्या पदरी पडतं, ज्याच्या पचनी पडतं आणि ज्याला फळतं, ती जातकुळीच वेगळी आहे. आणि आज आपण अशा काही लोकांना नमस्कार करणार आहोत. खरं म्हणजे माझ्या सद्गुरूंनी मला एका पावन क्षणी आशीर्वाद दिला, तो संतांच्या कथा सांगायचा. त्यामुळे माझ्याजवळ संतांच्या कथाशिवाय दुसरं काहीच नाही. तो त्यांच्या कृपेचा, अनुभवाचा, त्यांच्या दातृत्वाचा परिणाम आहे. आणि या वर्षी मला सद्गुरू काका माऊलींना दिलं ते पितांबर महाराजांचं चरित्र. अख्खं वर्ष मी पितांबर बाबांशी बोलतो आहे. काय विलक्षण चरित्र आहे ना. मला पितांबर बाबा बोलत असताना जर मला नेहमी वाटतं की मी वारकरी जर असेल ना तर मी नाथबाबांचा वारकरी. ज्ञानदेव मला नमस्कार करायचे, पण मी जर वारकरी असेल थोडाफार का होईना 2%, 3%, 1% पॉइंट मध्ये जरी असेल तर मी नाथबाबांचा आहे. आणि मी जर गजानन महाराजांच्या जवळ असेल थोडंफार तर मी पितांबर बाबामुळं आणि माझ्या मोठ्या महाराजांमुळं महाराजांच्या जवळ आहे. बस बाकी काही नाही. तर महाराजांजवळ जाण्याचा आपला काही प्रश्नच नाही. पितांबर बाबांचं चरित्र इतकं विलक्षण आहे. महाराजांच्या समाधीनंतर अवघ्या 3 वर्षानंतर पितांबर महाराजांनी समाधी घेतली. 1913 सालपासून आजपर्यंत महाराजांनी आपलं चरित्र झाकून ठेवलं. कुठेही महाराजांचं चरित्र उपलब्ध, त्यांच्या वंशजाकडे सुद्धा उपलब्ध नाही. पण काय कृपा दृष्टी झाली, कुठून काय कुठला झरोका पाजरला मला माहिती नाही. पण महाराजांचं चरित्र असं कृपादृष्टीनं आलं झालं की परेश महाराज जे महाराजांचे वंशज आहे, पितांबर महाराजांचे, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. त्यांचे वडील सुद्धा भावुक झाले होते. आणि ते म्हटले की आम्हाला जेव्हा जेव्हा पितांबर बाबांचं स्तोत्र म्हणावं वाटायचं त्यावेळेस आम्ही गजानन विजय घेऊन बसायचो. आणि आज आम्हाला गजानन विजयाबरोबर पितांबर महाराजांचंही चरित्र आगाशे काकांनी दिलं. ही आगाशे काकांची कृपा आहे. आपण चरित्राकडे थोडस जाऊ. मला पितांबर महाराज सांगत असताना तुकाराम महाराज सुद्धा आठवतात. मग पितांबर महाराज कोण आहे? तर जैन शिंपी आहे. घरचा प्रचंड मोठा व्यापार आहे. आणि व्यापार कशाचा? तर व्यापार आहे मसाल्याचा. हिंग, जिरे, मिरे, वेलदोडे, लवंगा, जायपत्री हा जो विषय अतिशय महागाचा. म्हणजे किराणा दुकानदार एकीकडे वेगळ्या वस्तू आणि मसाल्याच्या वस्तूची किमती वेगळ्या. छोटस जरी दुकान असेल तर ते लाखोच्या स्वरूपाचं. ते होलसेलर आहे लाखो त्या काळातले. आणि बाजार करायचा बाजारामध्ये. त्या काळामध्ये जसं आज आपल्याकडे मॉल असतो ना, त्या काळामध्ये बाजार हा त्या काळातला मॉल असतो. आणि 4-5 बाजार आठवड्याला करायचे. प्रचंड गाड्या बिड्या भरून जायचं आणि संपत्ती भरपूर होती, काही कमी नाही. वडिलांचं नाव आहे बालाजी, आईचं नाव आहे सीताबाई. लहान वयामध्ये बाळावरती, मुलावरती जे संस्कार करायला पाहिजे ते केलेच. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. एखाद्या घरामध्ये जर हरिभक्तीचं वेळ असेल तर त्या घरामधली येणारी पिढी सुद्धा हरिभक्तच होणार.
असं नाही की एखाद्या घरामध्ये हरिभक्तीचं वेळ नसेल म्हणून तिथं भक्त येणार नाही, असं नाही. देव तिथं पण पाठवतो. असं म्हणतात की उकरड्याचा पांग 12 वर्षानं फिटतो, तसे उकरड्याचं जीवन जगणाऱ्या लोकांचाही पांग फिटतो, त्यांच्याही घरामध्ये भगवत भक्त येतो, पण ती महाराजांची कृपा. हा परिवार इतका संपन्न आहे, भक्तीचा आहे. कष्ट करावे दिवसभर, संध्याकाळी सुखानं सगळ्यांनी भगवंताचा प्रसाद समजून भोजन करावं. 4 मित्र होते, परिवार होता, जाणं येणं होतं, नातेगोते होते. नातेगोते केव्हा येतात? नाते आणि गोते दोन जोडून शब्द आलेले. जे गोत्यात आणतात ते नाते, आणि गोत्यात आल्यावर पळून जातात ते पण नाते. अडचणीच्या वेळेस नातेवाईक नसतात. जेव्हा आपलं व्यवस्थित चालतं ना, तेव्हा नातेवाईक असतात. निर्वाणीचा तो पांडुरंग फक्त, बाकी कोण असतं? जेव्हा अडचणीत आलं तर तो पांडुरंग, बाकी कोणी नाही. कुठल्याही परिस्थितीत साथ सोडत नाही, म्हणूनच तर त्याला पांडुरंग म्हणतो ना. चांगले दिवस आहे त्यामुळे खूप नातेवाईक आहे, आणि मित्र परिवारही कमी नाही. थोडेसे मित्र आहे पण आवडीचे मित्र आहे. ज्ञानदेव त्याला मैत्र जीवाचे म्हणतात. आपण आता माऊलींनी पसायदान घेतलं ना, पसायदान म्हणता म्हणता कधी कधी पसायदानाचा अर्थ पण आपण समजून घेऊ. पसायदान ही वैश्विक प्रार्थना आहे, जगामधली सर्वश्रेष्ठ प्रार्थना. ज्या दिवशी जगाला आपण पसायदान समजून देऊ, त्या दिवशी जगानं कबूल करेल की जगामधली लिखित स्वरूपाची सर्वश्रेष्ठ प्रार्थना जर कुठली असेल तर पसायदान. आधी आपल्याला भारतीय लोकांना, महाराष्ट्रीयन लोकांना आणि वारकऱ्यांना पसायदान समजून घ्यावं लागेल. ज्या दिवशी आम्हाला पसायदान समजेल त्या दिवशी आम्हाला लक्षात येईल की आम्ही किती श्रीमंत आहोत. तेवढं मोठं मन आहे, आकाशा एवढं, आकाशापेक्षाही मोठं मन आहे माऊलींचं. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाभो, प्राणी जात मनुष्य जात नाही म्हटलं. केवढं हृदय मोठं आहे. प्राणी जात, या जगामध्ये जे जे चर आणि अचर असतील त्या सगळ्यांना. आणि कल्पना तरी किती कोमल, चंद्र वेजे अलांछन. ज्ञानोबाच्या सृष्टीमधला चंद्र कसा आहे तर त्याला डाग नसलेला. चंद्र बेजे अलांछन, आणि मार्तंड चेता पैल. सूर्य जरी असेल ना तर तो सूर्य कसा? ऊब देणारा सूर्य, ताप देणारा सूर्य नाही मानले ज्ञानदेवांना, ऊब देणारा. आईची गोधडी जशी असते ना, किती थंडी पडू द्या, तिची गोधडी पांघरली की जशी ऊब येते ना, तसा सूर्य आईच्या गोधडी सारखा. मार्तंड चेता पैल, ते सदाही सज्जन सोयरे होतो. आणि अशा पद्धतीची हृदय असणारी माणसं आमची सोयरे झाली पाहिजे. काय सुंदर कल्पना आहे. ज्या माऊलीला गावाबाहेर राहायला लावलं आम्ही, ज्या माऊलीला थोड्या थोड्या गोष्टी करता मनस्ताप दिला आम्ही, त्याच्या मोबदल्यात माऊलीनं आम्हाला दिलं पसायदान. मैत्र जीवांचे. मित्र कसा असावा? माणसाला एक तरी मित्र, एक तरी मैत्रीण अशी असावी की ज्याच्याजवळ तुम्हाला अंतःकरण उघडं करून सांगता आलं पाहिजे. जे आपण आपल्या घरामध्ये आपल्या सख्या भावाला बहिणीला सांगू शकत नाही, जे आपल्या आई वडिलांना आपण सांगू शकत नाही, कुठल्या नातेवाईकाला सांगू शकत नाही, ते हितगुज करण्यासाठी एखादा कोणीतरी सखा असावा लागतो. जो माझ्या श्रीकृष्णाजवळ आहे तो सुदामा आहे, आणि सुदाम्याजवळ आहे तो श्रीकृष्ण आहे. ज्ञानदेवांनी चांगदेवाला सखया म्हणून उपमा दिली. केवढं मोठेपण दिलं. 1400 वर्ष जगलेल्या योगीराज चांगदेवाला 20 वर्षाचे माऊली ज्ञानदेव सखया म्हणतात. सखया, मित्रा, सखया तुझे उद्देशे, भेटावया जीव उल्हासे. कधी काळी चांगदेव 65 उघडून पहा, काय पत्र लिहावं एका असामान्य साधकानं, फसलेल्या साधकाला काय पत्र लिहावं ही चांगदेव 65. भगवंताची गीता लिहिण्याची जी हौस आहे ना, ती वारंवार अशी उफाळून येते. 65 उभीची ती गीताच आहे. जशी माझ्या मुक्ताईनं 17 अभंगाची ताटीची अभंग ही जशी गीता लिहिली, तशी माझ्या ज्ञानदेवांची सुद्धा ही गीता आहे. अंतःकरणातलं जे चांगलं आहे, जसं दूध उकळलं की उतू येतं ना, तसं हृदय सज्जनाचं उतू येतं, आणि मग हे अशा प्रकारचे ग्रंथ निघतात. म्हणून तसा एक मित्र आहे पितांबर बाबांचा, ते म्हणजे बंकटलाल.
दोघं एकमेकांच्या इतके जवळ आहे, जीवलग. दिवसभर हे व्यापारामध्ये आहे, ते पण व्यापारामध्ये. संध्याकाळ झाली, भोजन झालं, देव दर्शनाला जायचं तर देव दर्शनाला एकटं नाही जायचं. देव दर्शनाला थोडं लांब जावं लागलं तरी हरकत नाही, पण मित्राला सोबत घेतल्याशिवाय जायचं नाही. आणि रस्त्यानं जाता जाता गप्पा करायच्या. गप्पा काय करायच्या? गप्पा काही करू शकतो आपण, पण त्यांच्या गप्पा वार्ता गोष्टी देवाच्याच कराव्या. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, हीच तळमळ. कीर्तनाला सोबत जावं, गावच्या प्रत्येक सात्विक कार्यक्रमामध्ये हजर राहावं. जे जे काही चांगलं असेल, भद्रम कर्मे विश्रुनियाम देवा भद्रम पश्चिमाक्ष, या सगळ्या भद्र गोष्टीमध्ये सामील व्हावं. आणि सामील होताना दोघांनी एकमेकांचा सल्ला घ्यावा. एखादी चांगली गोष्ट एखाद्याला दिसली की ती दुसऱ्याला मिळाली पाहिजे, किंवा दुसरा त्याच्यामध्ये सामील झाला पाहिजे, अशी त्यांनी एकमेकाला अट घातलेली होती. नव्हे ते त्या अटीचं पालन करत होते. प्रगट दिनाच्या दिवशी बंकटलालाला महाराजांचं दर्शन झालं. आपण पहिला अध्याय आज वाचला. काय विलक्षण भाग्य असेल ना बंकटलालजींचं, की महाराज दिसले. ऋतुशांतीच्या निमित्तानं भोजनाच्या पंक्ती चालू आहे, आणि त्या पंक्तीच्या उच्चिष्टाजवळ वडाखाली ती अजान बाहू दिगंबर मूर्ती पाहिली, आणि बंकटलाल तिथं थबकले. बंकटलालाने जो आनंद घेतला, तो आनंद त्यांच्या हृदयामध्ये मावेना असावा. हे दर्शन त्यांना एवढं भावलं की त्यांना ते शब्दामध्ये सांगता येत नव्हतं. आणि त्याच रात्री संध्याकाळच्या देवदर्शनाला त्यांनी पितांबर महाराजांना सांगितलं, अरे पितांबर तू कुठे गेला होतास? त्याने सांगितलं, अमुक अमुक गावाला बाजार होता, बाजारासाठी गेलो होतो. अरे दोस्ता, आज तुझी खूप आठवण आली. काय झालं? अरे आज आतापर्यंत खूप साधू पाहिले आपल्या गावात. अनेक साधू येतात जातात. आपण सुद्धा तीर्थक्षेत्राला जातो. अनेक चित्र विचित्र, दाढी वाढलेले, नख वाढलेले, उलटे सुलटे, असे बरेचसे साधू पाहिले. पण खरंच सांगतो, या साधूंच्या पेक्षा वेगळा असा एक पुण्यवंत आत्मा पाहिला. आणि ज्याच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटलं की हा जन्मजन्मीचा कोणीतरी आमचा जवळचा आहे. पितांबर बाबा तिथंच थबकले. दोघांनी एकमेकाकडे पाहायला सुरुवात झाली. पुढं सांग, चालणं थांबलं. बरंच काही महाराजांबद्दल सांगितलं, आणि पितांबर बाबांच्या जिज्ञासा चालवल्या गेल्या. आणखी पुढं सांग. पितांबर बाबाला बंकटलालजी सांगतात की आता एवढंच फक्त मला सांगवलं जातं. श्रुती म्हणती नेती नेती. अरे भगवंताचं गुणगान करताना वेद शास्त्र श्रुती स्मृती अरण्यके पुराणे सगळी नेती नेती म्हणतात. मी काय वर्णन कसं त्याचं करू? एखादा पदार्थ आवडला, तो खाऊन पाहायचा असतो ना, त्याचं वर्णन करून चालेल का? आता तिथं बाजूला बॉक्स मध्ये बुंदी आहे. मी तुम्हाला सांगितलं बुंदी गोड असते. तुम्ही विचारलं गोड असते म्हणजे कशी असते? खाऊन पहा बाबा, त्याच्याशिवाय काय कळतं आपल्याला? जर बुंदी खाल्ल्याशिवाय कळत नाही तर देवाच्या नुसत्या चर्चा केल्यानं देव समजेल का? आपण देवाची चर्चा करतो, पण ती चर्चा देवदर्शनाचा आनंद मिळून देईल का? अजिबात नाही. देवदर्शन हा एक वेगळा भाग. एक वेळेस देवदर्शन तरी सोपं आहे, पण साधूचं दर्शन दुर्लभ आहे, संतांचं दर्शन दुर्लभ आहे. दोघांनी एकमेकाला सांगितलं आणि पुन्हा प्रश्न केला की आता जर तुला महाराज दिसतील तर मला पुन्हा सांग. 8 दिवस निघून जातात. पुन्हा मोठेच्या महादेव मंदिराच्या कीर्तनामध्ये ती भेट होते. त्या भेटीमध्ये तुंबा भरून आणला जातो, आणि अशा पद्धतीनं महाराजांची आणि पितांबर बाबांची भेट होते. महाराजांनी त्याला सांगितलं की तुंबा आडवा करायचा नाही, ओंजळीनं पाणी भरायचं नाही. 2 गोष्टी सांगितल्या. बंकटलालजीची परीक्षा घेतली की माळणीच्या घरामध्ये जाय, भाकर घेऊन ये. कोट्याधीश 9 कोट नारायण माणसाला सामान्य घरामध्ये पाठवून तिथून भिक्षा आणायला लावली. त्या परीक्षेत बंकटलालजी पास होतात, आणि पितांबर बाबाला सांगितलं की बाळा तुझा विषय वेगळा आहे,
तू वेगळ्या पद्धतीचा व्यक्ती म्हणून तू याच्या त्याच्या पुढे आडवं व्हायचं नाही आणि कोणाच्या ओंजळीनं पाणी भरायचं नाही. पहिला संदेश महाराजांनी दिला आणि महाराजांचं आणि पितांबर बाबांचं प्रेम पहिल्याच भेटीत जुळलं. आता वेळ लागलं. आतापर्यंत एक यशस्वी व्यापारी म्हणून जगलेले पितांबर बाबा मैं भूली घर जाने की वाट, राधेच्या मुखामध्ये सूरदास मीराबाई एक पद लिहून जातात आणि त्या पदामध्ये मीराबाई असं लिहितात की मैं भूली घर जाने की वाट. त्या श्रीकृष्णाच्या मुरलीनं आमच्यावरती एवढी जादू टाकली की आम्ही घरी जाण्याचा रस्ता विसरून गेलो. मैं भूली घर जाने की वाट, हे जे मीराईनं लिहिलं पितांबर महाराज ते जगू लागले. आता व्यापार करायला बाजारामध्ये माल मांडावं, मोठ्या मोठ्या वस्तू, भारी भारीच्या वस्तू चांगल्या मोठ्या मोठ्या डब्यामध्ये, उंची डब्यामध्ये भरून ठेवावी. गिराईकाची काही कमी नव्हती. शुद्ध आणि व्यवस्थित माल देतो आणि माफक किमतीमध्ये आपल्याला तो देतो, असा शुद्ध व्यवहार होता पितांबर बाबांचा. बोलणं सालस होतं. त्यामुळे गिराईक 100 एखादा माल तुमच्याकडे नसला तर महिनाभर वाट पाहू, पण तुमच्याकडूनच घेऊ अशा पद्धतीचं गिराईक. दुकानदारी चांगली चालू होती. आई वडिलांना आनंद होता की काय आपल्या पोटी मुलगा जन्माला आला की बस धन्य गृहस्थ आश्रमा. आता गंमत अशी व्हायला लागली की दुकानदारी करतोय, गिराईकांची गर्दी आहे आणि अचानक तिकडून कोणीतरी बातमी आली, अरे पलीकडचा तो पिंपळ आहे ना, त्याच्या पुढे गेले की एक झाड आहे आणि तिथं बाबा बसलेले आहेत. अशी बातमी मुद्दाम पितांबर बाबाच्या कानावरती भगवंत येईल अशी व्यवस्था करत होता. आणि जसंही पितांबर बाबांच्या कानी वस्तू आली की पलीकडच्या आळीमध्ये महाराज आलेले दुकान उभ्या सोडून देत होते आणि तिथे जाऊन उभं राहत होते. आणि महाराज त्यांच्या निजानंदामध्ये बसलेले, इकडं दुकान राम भरोसे चालू आहे आणि पितांबर महाराज भजनामध्ये गुंग आहे. कल्पना करा, इथं पितांबर महाराज तुकाराम महाराजांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसतात. तुकाराम महाराजांना जिजाऊ मागे लागतात, अहो काहीतरी व्यापार करा, पूर्वी तुमचा व्यापार फार चांगला चालत होता. ते म्हणले व्यापार करायला काही हरकत नाही, पण त्याला भांडवल लागतं ना. मग जिजाऊनं बिचारीनं काय अवकाळा केल्या माहिती नाही, 4 पोते मिरच्या आणल्या. 4 पोते. एक बैल आणला, त्या बैलावरती मिरच्या लादल्या, म्हणले कुठंतरी चांगल्या भावात विकून या. मग त्या काळामध्ये कोकणामध्ये मिरच्या कमी पिकल्या जायच्या आणि कोकणी माणसं फक्त त्या मिरच्या देशावरून बोलवायचे. आणि तुकाराम महाराज, आजही कधी तुम्ही पनवेलला गेला तर जिथं तुकाराम महाराज दुकान लावत होते तिथं तुकोबांचं मंदिर आजही तुम्हाला दिसेल, पनवेलला कधी गेलात तर. तुकाराम महाराज निघाले व्यापाराला. मिरच्या चांगल्या दर्जाच्या होत्या. दुकान लावायचा विचार केला. पाहिलं गावाच्या अलीकडे एक छान डोंगर होता, त्या डोंगरावरती एक छान सुंदर देवालय दिसलं. देवालय पाहिल्याबरोबर तुकोबाला वाटलं की चला, 2 दिवस झाले देवाचं दर्शन झालं नाही, कुठलं तरी देवालय दिसतं. म्हणून खाली त्या मिरच्या पोते सोडले, खाली ते बांधलं, एका ठिकाणी बैलाला बांधलं आणि डोंगर चढून तुकोबावर डोंगरावरती गेले. पाहता तो काय महादेवाचं मंदिर. नंदीला नमस्कार केला, महादेवाला नमस्कार केला. कितीतरी वेळ भजन करत महाराज वर बसले, भानावर आले. त्यानंतर खाली आले आणि मग विचार केला, अरे आपण व्यवसाय करायसाठी आलो नाही का. आणि मग तुकाराम महाराजांनी त्या आपल्या मिरच्या उघडल्या आणि व्यापारासाठी बसले. तर गंमत अशी, देवाची करणी, व्यापार पाहत लोकांनी अरे मिरच्या फार चांगले दिसतात. तर कुणी एक आली माऊली आणि तिने विचारलं केलं, बाबा मिरच्या विकायच्या का. ते म्हणले हा माऊली विकायच्या. काय भाव दिला. ते म्हणले तुम्ही काय भाव घेतात. तुकाराम बाबाचं दुकान आहे, तुम्ही काय भाव घेतात. आता खरं सांगा, आपल्या दाराशी एखादा व्यापारी यावा, व्यापारी शक्यता येत नाही, पण अशी कल्पना करा की आपल्या दाराशी आला, व्यापाऱ्याच्या दाराशी गेला तर तो त्याचा भाव सांगेल, पण आपल्या दाराशी आला आणि त्याला म्हटलं की एखादी वस्तू विकायची, तर तुम्ही काय म्हणाल त्याला. 70 रुपये भाव असेल तर 150 रुपयानं देता का असं म्हणताल का. नाही, 70 रुपये जर भाव असेल तर आपण त्याची 20 रुपयापासून सुरुवात करू. ते नकोच आहे आम्हाला, पण देता का 20 रुपये. दाराशी आला ना.
तर ती माऊली म्हणली इतकं बस झाली म्हणे, पोटापुरती नाही म्हणे, किती लागतात? ती म्हणे द्या बाबा 2 किलो. मग तिने 2 किलोचं माप भरलं आणि ती म्हणली माझी लेकरं लय खुश होतील. किती दिवसाचे पोरं म्हणताय की माय तळलेली मिरची कर ना, पण काय करावं बाबा, मिरच्या चालत नव्हत्या. असं का बाई, मग घे. अजून पुन्हा 2 किलो भरले, हे राहू दे तुझ्या लेकराला. तुकाराम बाबाचं दुकान आहे, संतांची दारी कशाची नवा. जाता जाता तिनं सांगितलं माझ्याजवळ एवढेच पैसे होते हो, नाही तर लय मिरच्या घेतल्या असत्या. पण ज्यांना म्हटलं कुठे मिरच्या, तिने सांगितलं ते तिथं जा. जे रांग लागली दुकानावरती, त्यातल्या त्यात भामटे लोक गावामधले जे होते त्यांना कळलं, अरे बाप रे बाप, दनादन मिरच्याची खरेदी. बरं, खरेदी तर चोऱ्यात चालू आहे, पण देणे गेले काहीच नाही. बाबा उद्या देऊ का? देणं बाई, देणं भाऊ, काही हरकत नाही, माझा भरोसा आहे तुमच्यावरती. चालली विक्री, 3 पोते विक्री 15 मिनिटात झाली. तेवढ्यात गावामधलं एक उर्मट आडदाड माणूस होतो. त्यानं विचार केला, खरे कुठून आले एवढ्या मिरच्या? ते म्हणले ते तिथे बाबा, अजिबात कोणी तिकडे जातात तर मी आणि तुम्ही. त्याला घाबरत होते लोक. मग ते गेलं तिथं, ते आडदाड माणूस गेलं तिथं आणि त्याने विचारलं, का हो बाबा, कस काय? म्हणले दादा मिरच्या विकायसाठी आलो होतो. वा वा वा, छान आहे. कसे दिले? ते म्हणले यांना ज्या भावात दिले त्याच. म्हणे मला 1-2 किलो नको, माझा परिवार जरा मोठा आहे. तर म्हणे मग म्हणे पोतच द्या. ते म्हणे पांडुरंगाची कृपा, लवकर मोकळं केलं नाही म्हणे, पण पैसे माझे मी 2-3 दिवसानं देईन म्हणे. चालतं ना म्हणे भाऊ. तुकाराम महाराजांनी स्वतःच्या हातानं वजू उचलून त्याच्या डोक्यावर दिलं, घ्या. तुकाराम महाराजांनी हे सगळं विकलं आणि मंदिरामध्ये भजन करत बसले. संध्याकाळ झाली. संध्याकाळी काहीतरी पोटा पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे ना. पहिली जी माऊली आली होती ती थोडेफार पैसे देऊन गेली होती. गरीब लोक असतात ना, ते शक्यतो कोणाचं बुडवत नाही. कोण बुडवत हे सांगायला मी रिकामा थोडी. मी फक्त गरीब लोक कोणाचं बुडवत नाही एवढंच सांगतो. कोण बुडवत आपल्याला कशाला सांगा, आपल्याला गावात राहायचंय अजून. संध्याकाळ भूक लागली. तुकाराम महाराजांनी ते आहे त्या पैशातून थोडेस डाळ तांदूळ काहीतरी आणले आणि शिजवली. नाथा घरचे भोजन सारा गाव पंगतीला, दूध भात सर्वामुखी आग्रहाने भरविला. कल्पना करा, संतांच्या घरचं भोजन, संतांच्या घरचं भजन आणि संत संगती, जगात याच्यासारखा सुंदर सोहळा कुठला नाही. करून पहा, इथल्यासारखं बेसन घरी होतं का? काही वेगळा मसाला आणतो आपण, ते पितांबर बाबाचा मसाला आहे आपला, दुसरा कोणता मसाला? तुकाराम महाराजांनी फोडणी दिली पाण्यालाच, पण तोंडाला पाणी सुटलं शंकराच्या, महादेवाच्या. ते म्हणले देवा, एकटा बसलेलो आहे म्हणे मी इथं. कधी शिवरात्रीला लोक येतात, त्याच्यानंतर श्रावण महिन्यातच येतात, आधीमध्ये कोणी पाहतच नाही आपल्याकडं. आता थोडं बरं झालं, पाणी घेऊन का होईना येता म्हणजे. खायला प्यायला काही कोणी आणत नाही, नुसते लोटे घेऊन येतात म्हणजे, बाकी काही विषय. लोक कहते हैं भगवान खाते नाही, नैवेद्य फार थोडे लोक नेतात, फक्त दनादन पाणी वता पाणी, त्याला सर्दी होऊन गेली देवाला आपण सोडत नाही. गमतीचा भाग सोडा. ऊर्जित अवस्था आली, कुठल्या का उपायानं होईना, पण पुन्हा लोक देवालयामध्ये जायला लागले. हा आनंदाचा विषय. भगवंताचं देवालय तेव्हा शोधतं जेव्हा देवालयामध्ये लोक येतात. आज पहा, महादेव मंदिर फुललंय आपले, सगळ्या गावचे महादेव फुललंय. मी मनापासून आभारी आहे त्यांचा, ज्यांनी हे सुरू केलं. भगवंताच्या तोंडाला पाणी सुटलं. ते म्हटले, अरे आज संतांच्या हातचा खाण्याचं योग आहे. आणि देवानं रूप पलटून आला आणि तुकाराम बाबाला दुरूनच रामराम केला. रामराम. तुकाराम बाबा म्हणले, राम राम. काय खिचडी केली वाटतं? ते म्हणले, हा खिचडी केली. वास छान सुटला. आता सुटलाच होता तो वास. ते म्हणले, हा एकटेच आहे वाटतं? हा एकटाच आहे. मलाही भूक लागली म्हणे, या म्हणे मग. आणि आहे त्या भोजनामध्ये दोघ जण जेवायला बसले. भगवंत आणि संत एका वेळेस भोजन करतात. खरं म्हणजे काय दुर्दम्य असा योगायोग असेल ना हा.
ज्याने कोणी पाहिला असेल तो भाग्यवंत असेल, जो किडा मुंगी कोणी असेल. तुम्ही असं समजू नका की कोणी पाहत नाही. आणि ज्यानं हा योगायोग पाहिला त्याला देव काही दिल्याशिवाय राहत नाही असं सांगितलं जातं श्रीमद भागवतामध्ये. असं सुधन्वा महाराज भागवतकर आपल्या समोर बसलेले, मी त्याच्याविषयी बोलू नये, पण भागवतामध्ये असा उल्लेख आहे असं म्हणतात, मी काही वाचलेले, की भगवंत इथून निघाले रात्री. भगवंताचे वडील घेऊन तिकडं जातात. रस्त्यानं हा प्रवास अतिशय अवघड होतो, निसर्ग कोकलेला आहे. मग नदीला रस्ता दिला. भगवंत तिकडच्या घरी पोहोचले आणि घरी पोहोचल्यानंतर देवानं विचार केला, अरे कोणीच आपल्याला पाहिलं नाही, कोणी आपलं स्वागतही केलं नाही, आपलं स्वागताला एकही जण नाही साक्षीदार. कुणीतरी स्वागत करायला पाहिजे होतं ना. साक्षात भगवंत आला होता, लहान रूपात का होईना, पण कुणीच आपलं स्वागत केलं नाही असं भगवंताच्या मनात आलं. तेवढ्यात तिकडून आवाज आला, काव काव. देवानं तिकडं पाहिलं, म्हणले देवा बरोबर नाही. मी पाहिलं, म्हणे कोण आहे तू? म्हणे मी कावळा. मी तुम्हाला पाहिलं आणि देवा तुझं या भूमीमध्ये स्वागत असो, कावळा असूनही स्वागत केलं त्यानं. देवानं मान्य केलं की अरे वा ठीक आहे, तू माझं स्वागत केलं, त्याबद्दल तुला असं देतो दान की तुला विशेष अशी दृष्टी असेल आणि तुला तू स्पर्श केल्याशिवाय कोणी मोकळं होणार नाही. हे भगवंताने त्याला त्यावेळेस दिलं ज्ञान आहे, म्हणजे दान आहे. म्हणून सत्कर्माकडे दृष्टी, याच्यातून या कथेतून काय समजतं आपल्याला? एखादं सत्कर्म चाललं असेल, आपल्याला काय घेणं त्याच्याशी, त्याच्याकडे न पाहता निघून जाणं पाप आहे. आणि सत्कर्माकडे दखल घेणं सत्कर्माची, त्या कावळ्यानं सत्कर्माची दखल घेतली तर त्याला एवढं मोठं जर मिळालं, तर आपण सत्कर्मामध्ये आलो तर आपल्याला मिळणार नाही. पितांबर बाबाला नुसतं कळावं की महाराज इथं बसलेले, दुकान सोडून पितांबर बाबा तिकडं दुकानाचे हळू सगळं कमी होत चाललं. जसं तुकाराम महाराजांच्या त्या मिरच्या झाल्या तसं. पण देवाला ओझं पडलं ना त्या तुकाराम महाराजांच्या मिरच्याचं. देवानं रूप बदलवलं, जरा कणखर मुनिमाचं रूप घेतलं आणि बरोबर ज्याच्या घरी 2 किलो त्याच्याकडे 2 किलोचे पैसे लिहूनच आणले सगळे. त्याला सगळं माहितीये, कोण काय कुटाने केलेले, जगाला दिसत नसलं तरी त्याला दिसतं. त्यानं बरोबर जन जेवढ्या मिरच्या खाल्ल्या होत्या देठासहित पैसे वसूल केले त्याचे. मिरच्याचे वेगळे, देठाचे वेगळे. ते पोतेवाला म्हणलं नाही मी देणारच नाही. देत कसा नाही म्हणे, द्यावं ना. त्याच्याकडूनही देवानं पैसे वसूल केले. सगळे पैसे आणून तुकाराम महाराजांच्या समोर त्यांना आणून ठेवले आणि जसेही ते पैसे मिळाले तसे हे देव तुकाराम महाराजांच्या समोर पैसे घेऊन नाही गेले. त्या गावच्या पाटलाकडे जातो. ते म्हणते पाटील भाऊ काय चाललं? काही नाही म्हणे, मग बसलो. अरे म्हणे तुमच्या गावाची नाचक्की व्हायची वेळ आली, तुम्ही काय बसले नुसते? म्हणे काय झालं? अरे म्हणे तो साधू तुमच्या गावात आला होता, वारकरी साधू आहे, व्यापारी आहे, आणि सगळ्यांनी त्याच्या मिरच्या ओरबडल्या, पैसे घेऊन न देता निघून गेले. तो गावोगाव जाईल आणि तुमच्या गावाची काय कीर्ती सांगेल. मग त्याला आपण काय करू शकतो म्हणे? त्याला आपण असं करू शकतो म्हणे, हे पहा जेवढा पैसा त्याचा लागला तेवढा पैसा लागला मी तुम्हाला देतो, फक्त त्याला नेऊन द्या. ते म्हणले अरे याला काय लागतं? नाही याला काही अडचण नाही. आणि त्याने ते पैसे घेतले, तुकाराम महाराजांना दिले. तुकाराम महाराजांना आनंद झाला आणि तुकाराम महाराजांना तो सांगतो, तुमचा जो मुनीम होता ना त्याने हे पैसे दिले. ते म्हणले आपला कोणता मुनीम बाबा? आपल्याजवळ एक बैल आहे फक्त, हा कोणीच नाही. ते म्हणले नाही, तुमच्या मुनिमानं पैसे दिले, हे सांभाळा. ज्ञानदृष्टीनं तुकाराम महाराजांनी पाहिलं की दुसरा तिसरा कोणी नाही. सखा माझा पांडुरंग दुसरा कोण आहे? अडता रडता किंचित अडता तोच नेतसे पार, तुझ विना नाही तुझ्या आधार. तुझ्याशिवाय दुसरा कोण? तुझं सोम कोण सांग पंढरीनाथा, कैवारी जगता. आनंद झाला. घरी जाऊन सांगू आपण, आवलीला सांगू की बघ व्यापार मलाही जमतो. मी व्यापाराला रस्त्यात पुन्हा एक बदमाश भेटलं, गोड गोड बोलत. तुकाराम महाराजांना सांगितलं, बाबा काय करावं, लयच अडचणीमध्ये आलो, माझ्याकडे एकच वस्तू आहे, तुम्ही वारकरी माणसं दिसता, गंध टिळेवाले दिसता, एरवी आता मला ही वस्तू मोडायची आहे. दुसऱ्याकडे जर गेलो तर ते बदमाश लोक फसवतील आणि लोकांचा कशाला फायदा करा, तुमचा फायदा करा. असे फायदे करणारे जगात भेटतात बरं का. आणि तुम्ही जगात नाही पाहायला घेतले तर मोबाईलवर तर भेटतात. हा आहे ते, तुम्हाला इतकं बक्षीस लागलं, ते म्हणता बरं लागलं, मग बरं एवढे पैसे.
दररोज ऐकू येतं आपल्याला. फसतं कोण त्याच्यामध्ये? सुशिक्षित माणसंच फसतात, लालची माणसं फसतात. पण इथं लालचाचा काही विषय नाही, कैवारी आहे तुकाराम बाबा. ते म्हणले बाबा एक काम करा, तुम्हाला तरी पैसे घरी न्यायचे अडचणच येईल म्हणे, एवढे मोठे पैसे मला दिसू राहिले म्हणे तुमचा खिसा फुगलेला आहे. त्याचं लक्ष खिशाकडेच. चोरांना बरोबर कळतं कोणत्या वॉच पाकिटमध्ये ठेवलं, कोपरीत कुठे ठेवलेलं बरोबर कळतं त्यांना. अभ्यास आहे त्यांचा तो. असे कापतात तर आपल्याला कळत नाही, पण खिसा जातो. मला अनुभव आहे त्याचा. भाड्याला पैसे ठेवले नव्हते तर बाबा एवढे पैसे कशाला नेतात? त्यापेक्षा असं करा ना, याची किंमत त्याच्यापेक्षा काही जास्त आहे. असं करा, तुमच्याजवळ जेवढे पैसे ना तेवढेच द्या, जास्त नका देऊ. आणि जास्त देतील कुठून? आणि हे सगळं कडं तुम्हाला घेऊन टाका. तुकाराम महाराजांनी विचार केला. कड्याच्या लालचीनं तुकाराम महाराजांना घेतलं नाही. लक्षात घ्या, काही जण असतात ना, सोनं उजळून देतो म्हणून आपण त्याला घरात घेतो आणि ते पाणी काढून दाखवताना आपलं गायब होऊन जातं. तसं नाही, ते लालचीनं नाही आहे. त्याचं काम व्हावं म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, ठीक आहे बाबा, तुझं काम होतं तर घे. हे पैसे सगळे त्याला दिले आणि तांब्याचं पण वरून मुलामा दिलेलं सोनं घेऊन घरी या. आता घरी काय झालं आहे याची उत्सुकता तुम्हाला आहे, पण मी ते सांगणार नाही, कारण आपला तो विषय नाही. असं कल्पना करा की तुमच्या घरच्या त्यांनी हा कार्यक्रम केलेला आहे आणि तुम्ही काय उत्तर देता हेच त्याचं उत्तर आहे, बाकी काही नाही. मी सांगणार नाही याला. पितांबर बाबांचा संसार असाच चालू आहे. पण इथं प्लस पॉइंट असा आहे की पितांबर बाबाचं अजून लग्न झालेलं नाही. त्यामुळे आई बिचारी सहन करते आणि हळूहळू दुकानातलं भांडवल कमी कमी होत गेलं. आणि एक वेळ अशी परिस्थिती आली की मसाल्याच्या दुकानातला मय गेला, साय गेला आणि लय गेलं. आता खाण्याचे वांदे पडले आणि मग आता घरामधली जुनी शिलाई मशीन काढल्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्या काळातही शिलाई मशीन होती, थोडीफार वेगळ्या पद्धतीची असेल, हाताने शिवत असतील कदाचित. आणि तुकाराम पितांबर महाराजांनी शिलाई काम सुरू केलं. आईला याही परिस्थितीत वाटावं की आपल्या मुलानं सुधारावं. अरे देवदेव तर सगळे जण करतात, पण असा अंगावरचे कपडे विकून कोणी का तीर्थ करतं? आईनं त्याला समजून सांगावं, बाळा आपण व्यापारी लोक आहे, व्यापार चांगला केला पाहिजेस. तुझ्याकडे आतापर्यंत एवढा चांगला व्यापार करत होता ना, आता काय तुझी बुद्धी फिरली? पितांबर बाबांना सांगावं, माय मला देवाशिवाय करमत नाही. मला गजानन एक मला वेळ लागलं त्या अवलियाचं, बस मला त्याच्याशिवाय काही करमत नाही. मला हे धंदा पाणी पैसा अडका लग्न कार्य याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. आता आई घाबरली. आतापर्यंत पैशामध्ये इंटरेस्ट नाही म्हणणारा पोरगा मला लग्न कार्य याच्यातही इंटरेस्ट नाही असं म्हणायला लागल्यानंतर मग आता आईचे डोळे चमकले आणि आईनं विचार केला की आता बाबाकडे जावं लागतं. जशी गोनाई पांडुरंगाला भांडायला जाते, नामदेव महाराजांची आई आहे ना, ती एक दिवस पांडुरंगाला भांडायला जाते आणि भांडताना म्हणते, माझा नामा येडा केला तू. देवाची भांडती आहे की माझा नामदेव चांगला होता तू भेटायच्या आधी, पण जसाही तू भेटला ना तर माझा नामा वेडा झाला. आज आई सीता आई गजानन महाराजांच्या भेटीला चालली ना, आज ती गजानन महाराजांशी भांडणारी कंबर कसून चालली. काय माझं चांगलं लेकरू होतं, चांगला व्यापार उद्योग करत होतं, देवदेव करत होतं, कथा कीर्तनाला जात होतं, गावच्या चांगल्या सत्कर्मामध्ये सहभाग देत होतं, साधू संतांना घरी आणत होतं, जेव घालत होतं, चांगले चुकले कपडे घालत होतं. आज माझ्या बाळाची काय अवस्था करून टाकली. काय घालतो, काय नेसतो, काय पायामध्ये घालतो त्याचं भान नाही, जेवणाचं भान नाही, केस कपडे कसा तरी राहतो, एवढं राजस रूप आहे, परंतु त्याच्याकडेही लक्ष नाही, दिवस दिवस आरशाकडेही पाहत नाही. वैराग्य याला जणू काही बांधलंय. बाबा हे तो चांगलं केलं नाही आणि तुम्ही माझा मुलगा बिघडवला असं म्हणत महाराजांकडे तावं आई निघाली. आईचा तेवढा अधिकारही आहे. आणि जशी आई आली समोर तर आपल्या महाराजांनी अंगामध्ये अवसान आणलं, तिला म्हणतो, का व सीताबाई? महाराजांनी तिला बोलूच दिलं नाही. महाराज फार कठीण आहे, आपले मनकवडे आपले महाराज. आणि महाराज उठून जोरात तिला म्हणतात, का ग सीताबाई, माझ्या पितांबराचं लग्न करावं असं वाटत नाही का तुला? घ्या म्हणे चोराच्या उलट्या बोंबा.
अरे मी भांडायला आले म्हणे मामा तुमच्या की माझं पोरग येडं केलं तुम्ही. अरे त्याचं लग्न कार्य होऊ द्या, त्याला संसार व्यवसाय होऊ द्या, लेकरं बाळ होऊ द्या, 4 पैसे कमवायची अक्कल त्याच्यामध्ये आहे, ती पुन्हा वापस त्याला द्या असं म्हणायला मी तुमच्याकडे आले. आणि उलट तुम्ही म्हणता की काय त्याच्या लग्नाचं पोरगी बिरगी पाहती का नाही. सीताबाई तर आता गुपचूपच झाली, काय बोलावं म्हणे तुमच्या पुढे आता. मी ज्या विषयाला घेऊन भांडायला आले तेच उलट माझ्यावरती बोंबऱ्या केलं तुम्ही. सीताबाई गुपचूप झाली. ते म्हणजे बाई जवळची पोरगी आहे ना, घे करून. आणि पितांबर बाबांच्या जीवनामध्ये बायजाई आली. बायजाईचं चरित्र फार थोडं येतं गजानन विजयामध्ये, पण महाराजांची आवडती लेख म्हणजे बायजाई. यमुना आणि बायजाई यांनी महाराजांची एवढी काळजी घेतली. मला अतिशय प्रिय असं हे चरित्र आहे बजाबाईचं. ही जी बजाबाई आहे ना, बायजाबाई म्हणतो तुम्ही सुरुवाती, क्षमा असं बजाबाई. बजाबाई हे असं चरित्र आहे की एखाद्या, इथं आईचा राग तुम्ही पाहिला, एखाद्या माऊलीचा नवरा एखाद्या साधूच्या संगतीनं निघून गेला आणि साधू गावातच राहिला. कल्पना करा, महाराज डोळ्यापुढे आणू नका, असा एक वेगळा प्रसंग लक्षात घ्या की एखाद्या माऊलीचा नवरा एखाद्या साधूच्या सांगण्याहून दूर कुठेतरी निघून गेला आणि सांगणारा साधू गावातच राहिला. तो रोज सकाळ संध्याकाळ आपण त्यांच्या दर्शनाला जाऊ ना, सांगा, नाही जाणार आपण. आणि गेलो तर गुपचूप जाणार नाही, मंत्र म्हणत जाऊ आपण. मंत्र वेगळे असतील वाटत. पण ह्या बजाबाईला माहितीये की माझ्या महाराजांचा लाडका माझा नवरा भक्त आहे आणि ते माझे हित करती सकळ, हा विश्वास आहे. ते आमचं सकळ हित करतील. आमच्या संबंध कुटुंबावरती त्यांचं लक्ष आहे, माझ्या लेकरावरती त्याचं लक्ष आहे आणि त्यांच्यावरही त्यांचं लक्ष आहे. हा विश्वास आहे. संतांची पायी हा माझा विश्वास आहे. एवढा विश्वास असावा लागतो. त्या विश्वासामध्ये तडी एकदम काडी एवढा सुद्धा फरक नाही. बजाबाईनं महाराजांची जाताना पितांबर बाबांनी बजाबाईला जतून सांगितलं, हे बघ महाराज हे साक्षात ईश्वर आहे, चालते बोलते ईश्वर आहे, त्यांची सेवा कर बरं. इथं असताना मी त्यांची सेवा थोडीफार करू शकलो, माझ्याकडून पूर्ण झाली नाही, पण तुला संधी आहे, तू महाराजांची पूर्ण सेवा कर. कधीही महाराजांविषयी अपशब्द बोलू नको, त्यांच्याविषयी कधी शंका घेऊ नको. आणि आपल्या हितासाठी त्यांनी मला तिकडे पाठवलेलं आहे. माझ्या हा संवाद झाला होता की नाही याला इतिहास साक्ष नाही. असं सांगितलं जातं की महाराजांनी जा म्हटल्यानंतर पितांबर बुवा घरी सुद्धा आले नाही, जसं सांगितलं तसं निघून गेलं. श्रीधर स्वामी महाराजांना समर्थ रामदासांनी दक्षिणेकडे जा म्हणून आदेश दिला समाधीतून. आणि जसाही श्रीधर स्वामी महाराजांना आदेश दिला तर पूर्व दरवाजातून, आपण सज्जनगड पाहिलेलं आहे, दिंडी दरवाजातून येऊन नंतर दक्षिणेकडे जाता येत होतं, पण गुरुचा शब्द टाळायचा नाही. म्हणून श्रीधर स्वामी महाराज भली मोठी भिंत चढले आणि जंगलात खाली उडी मारून दक्षिणेच्या दिशेनं चालते झाले. ही गुरु आज्ञा आहे. संत होणं सोपं नाही. पितांबर बाबांना तिकडं रवाना झाल्यानंतर बजाईनं सगळं महाराजांचं जसं तसं व्यवस्थित केलं. पुन्हा तिकडं स्वतः गेली नाही किंवा कुठेही व्यत्यय आणला नाही त्यांच्या साधनेमध्ये. पितांबर बुवा आणि बंकटलाल यांच्या मैत्रीमध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळात परिस्थिती चांगली होती तेव्हा पण, आणि पितांबर बाबांची परिस्थिती बदलली तेव्हा पण दोघांनी एकमेकाच्या परिस्थितीमध्ये हस्तक्षेप नाही केला. एखाद्या वेळेस पितांबर महाराजांना समजावं की एखादी गोष्ट करायची आहे पण संपत्तीमुळे ती आपल्याला करता येत नसेल, त्याच वेळेस ती गोष्ट बंकटलालांना समजलेली असायची आणि बंकटलालजी केव्हा ती गोष्ट करून टाकायचे कोणाला कळू द्यायचे. घरामध्ये लहानसं लेकरू आहे यमुना नावाचं, लहानाचं मोठं होतंय. घरामध्ये काही सणावाराला आहे नाही माहिती नाही, पण बंकटलालजीनं कधी आपल्या संपत्तीला दाखवलं नाही की मी संपत्तीवान आहे आणि जा माझ्या याच्यातून घेऊन 15 गाड्या तुमच्याकडे, एवढे पैसे तुमच्याकडे, 4 लोकात कधी आवाज केला नाही. देणं असं असावं. पावसासारखं रात्री आपण झोपतो ना
तर पाऊस पडून जातो, सगळी सृष्टी हिरवी होती, सकाळी आभाळ निरभ्र, काही झालं का नाही झालं असं देणं असावं. जी मदत केली, जे सांगितलं ते 4 लोकांना सतत सांगत गेलं तर त्याला काय मदत म्हणतात का? एखाद्याच्या इज्जतीचा डाव लावून तुम्ही जर एखाद्याला ते हे केलं असेल तर त्याला मदत म्हणत नाही. मग काही द्यायचं असेल तर हळूच बंकटलालजी घरामध्ये सांगायचे आणि बंकटलालजींच्या पत्नी आहे त्या हळूच बजाबाईकडे जायचे आणि बजाबाईला सांगायचे, बजाबाई मी एवढे चांगले फुटके करते पण यांना माझ्या हातचे आवडतच नाही. किती चांगले केले ना तर हे म्हणतात नाही नाही बजाबाईच्या हातची चव नाही तुला, मला शिकवा बरं. मग बंकटलालजी म्हणायचे कशाला शिकत बसती, त्यापेक्षा आपण वहिनीलाच करायला लोक. मनातल्या मनात बजाई म्हणायची एवढी मोठी माणसं आहे आणि यांना फुटके खायचे पण मी करू शकत नाही कारण माझ्या घरामध्ये डाळ नाही. नाही पण मला तुमच्याच हातचे फुटके खायचे आणि आपण आपले सगळे जे मित्र आहे ना त्या सगळ्यांना बोलवू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या महाराजांना पहिले नैवेद्य दाखवू. बजाईच्या डोळ्यामध्ये अश्रू यायचे की महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे, एवढी मोठी सोन्यासारखी माणसं आहे यांनाही खायचं आहे. मग तिने विचार कर, हा नक्की करते आणि हळूच मग फुटक्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ना ते गुपचूप घरामध्ये पाठवलं जायचं. का? आम्हाला सगळ्यांना फुटके खायचे आणि महाराजांना पण पाहिजे असतात आणि नुसत्या फुटक्यापुरतं साहित्य नाही, त्या साहित्याबरोबर वर्षभर भागल एवढं साहित्य गुपचूप घरामध्ये रवाना करून द्यायचं. मुझे गुमान हो और तू भी सुखी हो जा, एक उर्दू शेर आहे की कोणाला पत्ता पण लागणार नाही पण तुम्ही सुखी झाले पाहिजे, हे याला म्हणतात देणं. इतका सुंदर व्यवहार दोघांमध्ये चालू आहे. पितांबर बाबांना तिकडं रवाना केलं. 1 वर्ष झालं पितांबर बाबा गेले. गावातल्या लोकांना वाटलं कोणीतरी आलेला आहे असा तसा. तसं पाहिलं तर तो मुंगळ्याचा प्रसंग घडल्यानंतर लोकांच्या लक्षात यायला पाहिजे होतं, परंतु लोकांच्या तेव्हाही लक्षात आलं नाही. लोकांनी अजूनही ओळखलं नाही. कधी गेला तर अरुणावती नावाची नदी आहे, तिच्या काठी आजही ती जागा आहे ज्या जागेवरती पितांबर बाबांनी पहिली झोपडी बांधून तिथं निवास केला. झोपडीला दारच नाही, आजूबाजूला 4 काटक्या लावल्या आणि बाबा त्याच्यामध्ये बसायचे. दिवस दिवस भजनामध्ये राहायचे. शेगावच्या दिशेला तोंड करायचं. जेव्हा आठवली तेव्हा पडिलो दूर देशी मजा आठवे मानसी, माऊली ज्ञानेश्वर महाराज विरहिणीमध्ये लिहितात. पौर्णिमेचा चांदवा अंगाशी करे उभा रागे माया, असं काहीतरी ओवी आहे त्याच्यामध्ये. दूर राहिल्यानंतर तो आठवतो आणि महाराजांनी शब्द टाकला होता की मी बोललेल्याशिवाय यायचं नाही. त्यामुळे वापस जाण्याचा रस्ता बंद पडला होता, पण आठवण पुन्हा पुन्हा येत होती. शेगावच्या दिशेनं तोंड करायचं आणि महाराजांना जोर जोरात मनातून आवाज द्यायचे, म्हणायचे बाबा मला तर यायला बंधन घातलं पण तुम्हाला कशाचं बंधन आहे, तुम्ही येऊ शकता ना, तुम्ही मला भेटू शकता ना. मला येण्यासाठी तुम्ही सांगितलं की तू येऊ नकोस मी बोलवल्याशिवाय, पण तुम्हाला कोण अडवलं? तुझे वाऱ्याचेच पाय, अरे तुला काय तिकीट काढावं लागतं का? अर्ध फुल फुकट असं काहीच विषय नाही. तुला तुझ्या मनात आलं क्षणात पाहता केदार, असं दासगणू महाराज लिहितात. भूमीस पाय न लावता योगी धावे, हे सगळं आहे ना मग तुमच्याकडे, मग का माझ्यासाठी एवढं निष्ठुर झाला? जगासाठी एवढी एवढी कनवाळू आहात तुम्ही, मग माझ्यासाठी का निष्ठुर आहे? असा आवाज देणं सुरू झाला आणि आवाज देण्याला 1 वर्ष पूर्ण होत आलं. प्रगट दिनापासून ही मनामध्ये लाही लाही सुरू झाली आणि प्रगट दिनानंतर सप्तमी गेली, अष्टमी गेली, नवमी गेली, दशमी गेली, एकादशी, द्वादशी, शिवरात्र आली, महाशिवरात्र आली. आणि आता मात्र मनामध्ये कारंजे फुटायला लागले. उजवा डोळा फडफड करू लागला. पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शगुन गे माये सांगत आहे. तो कावळा सांगत होता की अरे तुझं इच्छित जे असेल ना, ज्याची तू वाट पाहतोय तो येतोय. सूर्य वेगळा वाटू लागला, चंद्र वेगळा वाटू लागला, वारे तारे
सगळं वेगळं वाटू लागलं. नेहमीच ती वळणाची अरुणावती वेगळी वाटू लागली. आजूबाजूचा सगळा परिसर, निसर्ग, झाडं झुडपं, पशु पक्षी सगळे उल्हासित वाटू लागले. अंतःकरणातल्या वृत्ती बदलू लागल्या आणि काहीतरी चांगलं होणार आहे याची चाहूल अंतर्मनाला लागली. पूर्वजन्मीचं पुण्य ज्याच्याकडे असतं, पुण्य ज्याच्यामध्ये जन्मांतरीचा जपाचं साधनेचं पुण्य ज्याच्याकडे असतं त्याला हे पडसाद जाणवतात. पितांबर बाबाला ते पडसाद जाणू लागले, काहीतरी होणार आहे. आणि त्या भावनेमध्ये, त्या आनंदामध्ये अख्खा दिवस आनंदात घातला. दुपारी थोडेसे नाराज झाले की सकाळ झाली, सकाळपासून हे शुभशकून होत होते, पण अजून कोणी आलं नाही. येतो म्हणून सांगितलं, पण आये न बालम, का करू सजनी आये न बालम. डोळे बंद करून ध्यान चालू आहे. आज ध्यानामध्येही मन लागत नाही, डोळ्यामधून अश्रू सारखे वाहतात. तेवढ्यात कुणीतरी एक व्यक्ती पळत पळत आला आणि पळत पळत जसा आला तसा तो पितांबर बाबांच्या समोर आला. बाबा बाबा ऐका, रोज तुम्ही आम्हाला सांगता ना की असे असे महाराज आहे, ते असे असे बसतात, त्यांचे एवढे एवढे हात आहे, ते असे पाहतात, ते असे बोलतात, ते असे असतात. अजान बाहू असे आपले तुम्ही ज्यांचं वर्णन करतात ना, तसेच त्यांच्यासारखे दिसणारे कुणीतरी त्या पलीकडच्या वडाखाली बसलेले, असं ऐकायला पितांबर बाबा तिथं होते. थोडीच पहिल्याच याच्यात ओळखलं की आया आहे. आणि जसे पळाले, काठीच्या वडांगावून पाय देऊन, पाहिलं नाही इकडं तिकडं रस्त्यानं जायचंय, हे करायचंय. जसंही कळलं त्या वडाखाली बसलेले, दुसऱ्यांदा पहिल्यांदा वडाखाली बसले, त्या ज्या वडाला पारंब्या आहेत त्याला. पण पितांबरासाठी ज्या वडाखाली बसले त्या वडाला पारंब्याच नाही. बॉटॅनिकल इतिहासामध्ये पहिलं उदाहरण येत आहे की बिना पारंब्याचा वड जर तुम्हाला कुठं पाहायचा असेल तर तो कोंडोलीमध्ये. लोक आंब्याची चर्चा करतात फक्त की आंब्याला पालवी फोडली, पण वडाला विसरून जातात. वडाला विसरून चालणार नाही. धर्म रक्षिती रक्षिता असं म्हणणारा पवित्र वैदिक संस्कृतीचं प्रतीक असणारा हा वड, इतर जो शेगावचा वड आहे त्याला पारंब्या आहेत, पण कोंडोलीच्या वडाला पारंब्याच नाही. जगाच्या इतिहासात असा पहिला वड आहे की ज्याला पारंब्याच नाही, आणि तो बिन पारंब्याचा वृक्ष आहे. बिना आधारानं चालायचं ज्याला शिकवलं तो माझ्या पितांबर बाबाचा वड आहे. नक्की गेल्याशिवाय, तिथं जाऊन पाहिल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही. हे सत्य आहे का असत्य आहे, तिथं जाऊन पहा आणि नक्की मला फोन करा. हा बिना पारंब्याचा आहे. महाराज तिथं बसले आणि महाराजांनी दुरूनच ओळखलं, आलं रे माझं बाळ आलं, असं म्हणून महाराज उभे राहिले. वाट पाहे उभा भेटीची आवडी. दोन्ही हात उभारून आपले महाराज आहे. आणि तो जसाही धावत आला, एखाद्या वारासारखं, एखाद्या कोकरासारखं, एखाद्या वादळासारखं धावत धावत आला. आणि जसंही आला तसं महाराजांच्या चरणावरती धाडकन पडला. महाराजांनी त्याला वरच्यावर झेललं आणि कितीतरी वेळ दोघं ये हृदयीचे ते हृदयी घातले. पुन्हा पुन्हा आलिंगन देत होते आणि दुरून ग्रामस्थ लोक पाहत होते. ग्रामस्थ म्हणत होते हे नेमके पितांबर बाबा कोणते आणि गजानन बाबा कोणते हे लक्षातच येत नव्हतं. कधी असं वाटायचं की ते पाठीमागचे आहे ना ते गजानन महाराज, काही वेळा असं वाटायचं हे बाजूचे आहे ना ते गजानन महाराज, कधी हे वाटायचे पितांबर महाराज, कधी ते वाटायचे पितांबर महाराज. इतकं सुंदर ऐक्य त्या भूमीनं अनुभवलं. त्या भूमीचं नाव आहे कोंडोली. गावामध्ये वार्ता पटली की पितांबर बाबांच्या इथं जे वर्षभर सांगत होते ते बाबा आज आलेले. गुरु शिष्य भेट झाली शिवरात्रीला. एरवी शिवरात्रीचा महोत्सव हा शिवाचा महोत्सव आहे, पण कोंडोलीमध्ये तो गुरु शिष्य भेटीचा महोत्सव आहे. अत्यंत हार्दिक अशी ही भेट झालेली. आणि त्यानंतर सगळ्या गावातले लोक आले. सगळ्या गावातल्या लोकांनी महाराजांना मोठ्या माना सन्मानानं गावामध्ये नेलं. गावातल्या गल्ली आळी गोळीतून महाराजांची मिरवणूक झाली. कुणी ढोल वाजवतंय, कुणी ताशा वाजवतंय, कुणी रंगात येऊन फुगड्या खेळतंय, कुणी सुंदर पेढे आणलेले महाराजांपुढे, कुणी साकडे घालतंय, कुणी गायन करतंय, कुणी फुगड्या खेळतंय. असा सगळा जल्लोष करत 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 महाराज पितांबर महाराजांच्या मठामध्ये येतात. मठ कसला, एक झोपडी बिना दरवाजेची, तिथं आले आणि महाराज बसले.
एका दगडाच्या आसनावरती आपले महाराज बसले. पितांबर महाराज महाराजांच्या पायाजवळ बसले. गुरु कितीही सलगी देत असले तरी शिष्यानं त्यांच्या सोबत बसू नये, त्यांच्या पायाशीच बसावं हा एक नियम आहे. आणि पितांबर बाबा पायाशी बसले. अत्यंत हृदय भरून आलेलं आहे. गावकरी लोकांना असं वाटायला लागलं की आपण पितांबर बाबाकडे व्यवस्थित लक्ष दिलं. एखाद्या जनावरासारखे ते आपल्या गावामध्ये झोपडीमध्ये राहिले. कधी आपण त्यांना सणावाराला घरी बोलवलं नाही, कधी त्यांच्या पायाची सेवा केली नाही, कधी कपडे लत्त्याचं विचारलं नाही, क्षेम विचारलं नाही, बाबा घरी या असं सुद्धा कधी आपण म्हटलं नाही. आता लोकांना पश्चाताप वाटायला लागला. आपण यापेक्षा अधिक चांगलं वागायला पाहिजे होतं त्यांच्याशी असं वाटायला लागलं. आणि त्या पश्चातापाला त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गजानन महाराजांनी सगळ्यांच्या मनाचे भाव ओळखले आणि त्यांना सांगितलं की माझं हे लेकरू मी तुमच्या स्वाधीन करतोय, याच्या आज्ञेत पाळा. महाराजांनी स्वतःच्या पायाच्या पादुका काढल्या आणि कोंडोलीला स्थापन केल्या. हा एक नवीन मठ महाराजांचा स्थापन झाला. महाराजांचं लक्ष गेलं पितांबराकडे. आतापर्यंत हा पितांबर हसत होता, खेळत होता, अत्यंत आनंदित होता. पण खाली मान घालून पितांबराच्या डोळ्यातून अश्रू येताना महाराजांनी पाहिले. आणि महाराज एवढ्या गर्दीतून पितांबराला म्हणतात, का रे पितांबरा, आतापर्यंत एवढा हसत होतात लेकरा, प्रसन्न होतास, काय झालं? हृदय भरून आलेलं होतं, डोळे गच्च भरलेले होते. पितांबर महाराजांच्या पाठीवरून महाराजांनी हात फिरवला. काय झालं बाळा, का रडतोस? पितांबर बाबांचं हृदय भरून आलेलं होतं, शब्द अडखळत होते. आणि महाराजांकडे पाहून आपले पितांबर महाराज म्हणाले की बाबा, आज तुम्ही मला भेटायला आले, पण मला मनापासून माझ्या मित्राची आठवण येते, माझ्या बंकटाची आठवण येते, ज्याच्यामुळे मला तुमचे चरण पाहायला भेटले. तो माझा मित्र आज इथं असायला हवा होता. या भाग्यक्षणी तो माझ्या सोबत असायला पाहिजे होता. चांगल्या प्रसंगाला चांगल्या माणसाची आठवण करणं हे चांगल्या माणसाचं लक्षण आहे. बाबा, आज मला तुमची आठवण, माझ्या पितांबराची आठवण येते, ज्याच्यामुळे मला हे भाग्यक्षण पाहायला मिळाले. बाबा, माझा पितांबर माझ्यापेक्षा जास्त नशीबवान आहे. माझी एक विनंती माझ्या बंकटलालाला सांगा. म्हणजे महाराज त्याच्याकडे पाहून, ते कुठली? तर म्हणले, माझ्या बंकटलालाला नेहमी तुमचा सहवास भेटतो, नेहमी तो तुमच्या जवळ येतो. असं बऱ्याचदा व्हायचं की आपले महाराज रागवले की लोक पळत पळत बंकटलालजीकडे जायचे. बंकटलालजी वातावरण तापलं, कुकरच्या 5 शिट्ट्या झाल्या, आता त्या कुकरजवळ कोणी जायला तयार नाही. केव्हा फटका बसल सांगता येत नाही. आणि 3 शिट्ट्यापर्यंत मावले जातात कुकरजवळ. आणि 5-6 शिट्ट्या झाले की नवऱ्याला म्हणता, ओ पाहा तिकडं, म्हणजे दणके बसले तर तुम्ही पहा, वरण भात खायचा ना तुम्हाला, तिकडं पहा. माझ्या घरातला प्रसंग सांगतो, तुमचा नाही सांगत. मग आपण घाबरत जायचं, त्याला शांत करायचा प्रयत्न करायचा. महाराज जेव्हा संतापले तेव्हा एक व्यक्ती होती फक्त, ते म्हणजे बंकटलाल. जसं नरसिंह अवतार संतापलेला असताना त्याच्याजवळ लक्ष्मी सुद्धा जायला घाबरते. मग नारद मुनी हुशार होते, ते म्हणले, लक्ष्मीबाई तुम्ही जाऊच नका, पहिल्या डारकाळीतच तुम्ही पळून जाताल. म्हणे मग काय करू? म्हणे त्यांचं लेकरू पाठवा. आणि महाराजांनी, नारद मुनीने हळूच प्रल्हादाला त्यांच्या समोर पाठवलं. आणि प्रचंड क्रोधायमान झालेल्या नरसिंहानं जसंही प्रल्हादाला समोर पाहिलं, तर प्रल्हादाला आपल्या मांडीवरती उचलून घेतलं. पण ते केलं नाही, जेव्हा त्याच्या बापाला मांडीवर उचलून घेतलं ते नाही केलं. बरं, मांडी तीच आहे. आणि देव त्या प्रल्हादाला चाटताय. बाबा, माझा बंकटलाल तुमचा एवढा आवडता शिष्य आहे, तो तुम्हाला रोज भेटतो. फक्त त्याला हा निरोप द्या की जेव्हा तू महाराजांच्या सोबत असशील, महाराज तुम्ही त्याच्या सोबत असाल ना, तर माझी पण आठवण करत जा. बस, याच्याशिवाय मला काही नको. जेव्हा तुम्ही बंकटलालाच्या सोबत असाल ना, आणि बंकटलालला सांगा की बंकटा,
त्यावेळेस तू पितांबराची आठवण कर, बस मला त्या सेवेचा लाभ होऊन जाईल. इतकं हे सुंदर चरित्र आहे. या चरित्राला काही दिवसातच ते प्रकाशित होईल, आपल्या सर्वांपर्यंत ते येईल. त्यातला थोडासा भाग आज सांगायचा प्रयत्न केला. आज दिवसभर विचार करत होतो काय सांगू, कारण काही तयारी करायला काही वेळच नव्हता. त्याच्यात इलेक्शन डोक्यावर आहे, त्याची तयारी करायची, आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडचणीच्या वेळेस संत कामा येतात. तसे माझे पितांबर बुवा आज मला कामा आले. अत्यंत सुंदर असं चरित्र आहे. त्यातल्या अनेक अध्याय, त्याचा पुढं कधीतरी उल्लेख. खरं म्हणजे जर 3-4 दिवस सेवा मिळाली असती तर पूर्ण वेळ पितांबर बाबा सांगायचा मानस होता. पण पुन्हा कधीतरी महाराजांची सेवा आपल्याला कायम करायचीच आहे, त्याला काही शंका नाही. त्यामुळं पुढच्या जे 7-8 अध्याय त्याचं आपण पुन्हा कधीतरी घेऊ. अत्यंत मनापासून तुम्ही सगळे ऐकता आहात. फुलं होता पण माझं नशीब चांगलं, आज मला लसणापेक्षा फुलं भेटली. नाही तर दरवर्षी माझ्या प्रवचनामध्ये मला लसूण असतो, मिरच्या असतात. यावर्षी महाराजांनी थोडं प्रमोशन केलं, माझं फुलापर्यंत आणून सोडलं. बरं वाटलं. सेवाच आहे ती पण. हे करता करता आपण छान ऐकलं. हरिपाठांच्या माऊलींना पण थोडासा त्यांचा हरिपाठ आज थोडासा घ्यावा लागला. नाईलाज आहे, सगळ्यांचा वेळ आपल्याला पाहायचा असतो. त्यामुळं उद्याच्या दिवशी पुन्हा आपण या निरूपणाला येऊ. उद्या थोडी जास्त संख्या असू द्या, कारण उद्या आपले गुरुबंधू आदरणीय गडाम सर परभणीहून 300-350 किलोमीटर केवळ प्रवचनासाठी उद्या येत आहेत. त्यामुळं आपली संख्या उद्या जास्त असू द्या, परवा पण जास्त असू द्या. परवाचे निरूपणकार कोण आहेत हे मी तुम्हाला आताच सांगणार नाही, ते उद्या सांगतो. सध्या ते इथं बसलेले एवढंच सांगतो फक्त. ज्यांच्याकडे पाहिलंय तेच आहे. परवाचं निरूपण आदरणीय प्रकाश भाऊंचं आहे, त्यामुळे परवाच्या निरूपणाला सुद्धा आपण जास्ती संख्येने हजर राहा. श्री महाराजांची कृपा आपल्या सगळ्यांवरती आहेच आहे, ती अधिक समृद्ध हो. आपल्या वंदनीय ज्यांच्यामुळं हा सगळा परिवार आपला उभा राहिला, त्या कुसुमताईच्या आरोग्यासाठी आपण सर्वजण प्रार्थना करूया. महाराजांनी खरं म्हणजे आपली प्रार्थना ऐकलेलीच आहे. आदरणीय ताई गेल्या 2-3 वर्षापासून प्रचंड आजारी होत्या, परंतु आता असं ते वाटत नाही की ते आजारी आहे. महाराजांच्या कृपेला त्यांना उत्तम स्वास्थ्य मिळालेलं आहेच आहे. त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवरती आहे. म्हणून आपल्या मंदिराचं, आपल्या मंडळाचं नाव महाराष्ट्रभर गाजतंय. त्यांच्या त्या पुण्यपाद चरणांना वंदन करतो. झालेली सेवा सद्गुरु चरणी अर्पण करतो. यात जे जे काही चांगलं झालं असेल तो माझ्या सद्गुरूचा प्रसाद आहे, तो घरी घेऊन जा. नक्कीच तो तुमच्या जीवनात कल्याण आणेल. आणि यात जे चुकीचं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष, तुम्हाला परत करा. झालेली सेवा सद्गुरु चरणी अर्पण करतो. संत श्री गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. Thank you.